वेलकम स्टुडंट्स. कंटिन्युटी मिसलेनियस एक्सरसाइज 8 आपला सुरू आहे. त्यामध्ये सेकंड क्वेश्चन आपला पूर्ण पाहून झालेला आहे. आता आपण थर्ड क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत. काय म्हणले वाचा प्रॉब्लेम आहे, आयडेंटिफाय डिसकंटिन्युटीज इफ एनी फॉर द फॉलोइंग फंक्शन्स ॲज आयदर जम्प ऑर रिमुवेबल डिसकंटिन्युटी ऑन देअर रिस्पेक्टिव्ह डोमेन. म्हणजे इथे जे काही कंटिन्युटी किंवा डिसकंटिन्युटीचा दोघाही प्रकार असेल, डिसकंटिन्युटी असेल तर ती जम्प डिसकंटिन्युटी आहे का रिमुवेबल आहे. आता रिमुवेबल हा टाईप कुठं असतो सांगा, जिथं लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू जिथं सेम देतात त्याला रिमुवेबल म्हणतात. आता त्यातला पहिला क्वेश्चन असा आहे, फार व्यवस्थित या पार्टकडे लक्ष पाहिजे का इथं तर तुम्हाला ते सगळं कळायला लागेल. हा fx इक्वल्स x स्क्वेअर प्लस x मायनस 3 फॉर x बिलॉंग्स टू -5 to 2, पण 2 ला राऊंड ब्रॅकेट आहे म्हणजे -5 घ्यायचे असं करत करत -2 पर्यंत यायचं आहे, पण -2 घ्यायचे नाही कारण राऊंड ब्रॅकेट आहे. परत इथं ते फंक्शन आहे x स्क्वेअर मायनस 5, पुन्हा राऊंड ब्रॅकेट मध्येच -2 आहेत आणि रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये +5. म्हणजे ऍक्च्युअली जर डोमेन बघितलं आपण तर त्या पहिल्या फंक्शनला सोप्या भाषेत जर सांगायचं तर असं आहे, -5 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन -2 आणि याच्याकरता -2 लेस दॅन x लेस दॅन ऑर इक्वल टू 5. साहजिक आहे तुम्हाला -2 ला डिसकंटिन्युटी चेक करायची, यात काही शंकाच नाही. पण कुठेही इक्वल टू साइन ह्याच्यात किंवा ह्याच्यात दरवेळी देतात बघा, ते इक्वल टू साइन कोणासाठी असतं माहिती काय, ऍक्च्युअल व्हॅल्यूसाठी. तिथं आपण त्याच्यावरनं ऍक्च्युअल व्हॅल्यू काढू शकतो. इथं थोडक्यात f ऑफ -2 डिफाईनच झालेली नाही आहे, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू याच्यात प्रॉब्लेम मध्ये दिलेलीच नाही हे लक्षात ठेवा. ऍक्च्युअल व्हॅल्यू दिलेलीच नाहीये, 100% डिसकंटिन्युअस आहे. कारण जोपर्यंत ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला तिथं कॅल्क्युलेट करता येत नाही तोपर्यंत 100% डिसकंटिन्युअस. लिमिटिंग व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो, पण ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे x -2 असताना त्या फंक्शनची व्हॅल्यू किती हे तुम्हाला इथेही -2 घेता येत नाही, इथेही -2 घेता येत नाही. त्यामुळे ह्याच्याकडे फार व्यवस्थित लक्ष पाहिजे. बघूया आपण कसं लिहायचं. आता हे लिहायचा टाईप कसा आहे. पहिल्यांदा आपण कंटिन्युटी ॲट x इक्वल्स -2 पाहणार आहोत. मग लेफ्ट हँड साइड लिमिट बघा, लिमिट ॲज x टेंड्स टू -2 मायनस ऑफ fx, म्हणजे हा झाला लेफ्ट हँड साइड अप्रोच, इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू -2 मायनस सांगा हे फंक्शन आहे x स्क्वेअर प्लस x मायनस 3. कुठे डिनॉमिनेटर वगैरे 0 होत नाही, काही नाही, डायरेक्ट -2 रिप्लेस करा. -2 चा स्क्वेअर प्लस -2 मायनस 3, -2 चा स्क्वेअर 4, ह्याचा आन्सर -5, 4 - 5 म्हणजे -5. हा झाला तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच. आता राईट हँड साइड, लिमिट ॲज x टेंड्स टू -2 प्लस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू -2 प्लस सांगा -2 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज इथे घेतल्या जातात. त्यामुळे हे फंक्शन आहे x स्क्वेअर मायनस 5, x ला -2 रिप्लेस करा, -2 चा स्क्वेअर -5, -2 चा स्क्वेअर 4, 4 - 5 म्हणजे -1. लेफ्ट हँड साइड अप्रोच -1, राईट हँड साइड अप्रोच -1, सगळं बरोबर आहे काय दोन्ही. पण ऍक्च्युअल व्हॅल्यू कुठे आहे, f ऑफ -2. f ऑफ -2 साठी तुम्हाला याच्यात पण -2 घेता येत नाही, याच्यात पण -2 घेता येत नाही. समजा एखाद्या फंक्शन मध्ये असं असतं तर इथं -2 घेता येतात असं अर्थ आहे. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये तुमचे दोन्ही अप्रोचेस सेम आहेत हे सांगितले, पण एक्झॅक्ट f ऑफ -2 सांगितलेलं नाही. मग आता ह्याच्या खाली काय लिहायचं बघा, इवन दो लिमिट ॲज x tends to -2 minus of fx is equal to limit as x tends to -2 plus of fx. जरी हे दोन्ही अप्रोचेस सेम असतील तर f of -2 is not defined, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू त्यांनी डिफाइन केलेलीच नाही याच्यात कुठे ऍक्च्युअल व्हॅल्यू. therefore fx is discontinuous at x equals -2. आता ही डिसकंटिन्युटी तुम्हाला रिमूव्ह करता येते कशी तर बघा, अबाउट डिसकंटिन्युटी can be removed, about discontinuity can be removed
by redefining the function as follows. Problem कडे fx equals x square plus x minus 3 for rectangular bracket मध्ये -5 to round bracket 2 equals x square minus 5 for round bracket -2 rectangular bracket 5 equals -1. So ही limiting value for x equals -2. असं जर का त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही वाढवून दिलं असतं ना तर तुम्ही त्याला काय म्हणलं असतं सांगा, कंटिन्युअस म्हटलं असतं. म्हणजे ही जी डिसकंटिन्युटी आहे ती कुठल्या टाइपची आहे, रिमूवेबल या टाइपची, दॅट कॅन बी रिमूव्ड. ओके तर आता सेकंड क्वेश्चन बघा. फंक्शन आहे fx equals x square plus 5x plus 1 for 0 less than or equal to x less than or equal to 3. म्हणजे इथं 3 तुम्हाला घेता येतात, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्ही तिथे घेऊ शकता. 3 less than x less than or equal to 6. बघा इथं साइन कडे बघा, हा तो डिफरन्स आहे मगाशीच्या प्रॉब्लेम मध्ये. तिथं काय होतं माहिती काय, मायनस म्हणजे याच्या बाबतीत बोलत 3 घ्यायचं नाही 3 घ्यायचं नाही असा तो टाईप होता मगाशीचा. आता इथं कसा टाईप आहे, 3 घ्यायचे पण 3 घ्यायचं नाहीये. म्हणजे वरच्या पार्ट मध्ये या पार्ट मध्ये तुम्हाला f of 3 हे डिफाइन करता येतं. f of 3 हे डिफाइन करता येतं. मी म्हणणार तुम्हाला कंटिन्युटी समजायला थोडंसं अवघड आहे ते, आणि लिहायला पण थोडंसं अवघड आहे. खूप त्याच्यामध्ये वेगवेगळे अँगल्स आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे अभ्यास सारखा करा, पुन्हा पुन्हा करा बरं का कंटिन्युटीचा अभ्यास. चला आता आपण दोन्ही अप्रोचेस बघूया. लिमिट ॲज x टेंड्स टू 3, हे बघा, लिमिट ॲज x टेंड्स टू 3 मायनस ऑफ fx, म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू 3 मायनस हा लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे x स्क्वेअर प्लस 5x प्लस 1. डायरेक्ट 3 रिप्लेस करा, 3 स्क्वेअर प्लस 5 इंटू ब्रॅकेट 3 प्लस 1. 3 स्क्वेअर 9, 9 प्लस 1 10, 10 प्लस 15 म्हणजे 20. हे झालं तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच. आता राइट हँड साइड, लिमिट ॲज x टेंड्स टू 3 प्लस ऑफ fx, 3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज बघा. लिमिट ॲज x टेंड्स टू 3 प्लस 3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज इथे आहेत, म्हणजे फंक्शन आहे x स्क्वेअर प्लस x प्लस 5. 3 तिथे रिप्लेस 3 स्क्वेअर प्लस 3 प्लस 5. 3 स्क्वेअर 9, 5 प्लस 3 8 म्हणजे 17. तुमचा लेफ्ट हँड राइट हँड साइड अप्रोचच मॅच होत नाही, त्यामुळे ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली काय नाही दिली काय, तुमचा फंक्शन कायम काय असणार आहे, डिसकंटिन्युअस आहे. सिन्स लिमिट ॲज x टेंड्स टू 3 मायनस ऑफ fx not equals limit as x tends to 3 plus of fx, comma, fx is discontinuous at x equals 3. बर, ही गॅप भरून काढायला 17 पासून 25 पर्यंतची गॅप भरून काढायला ऍक्च्युअल व्हॅल्यू जरी तुम्हाला दिली तरी ती गॅप भरून निघणार नाही कधी. म्हणजे काय वाटेल ते झालं तरी ही डिसकंटिन्युटी रिमूव्ह करता येत नाही. अरे 17 आणि 25 च्या मध्ये केवढी मोठी गॅप आहे माहिती का. ही गॅप तुम्हाला एका ऍक्च्युअल व्हॅल्यूने कधीच भरता येत नाही. त्यामुळे ही डिसकंटिन्युटी तुम्हाला रिमूव्ह करता येत नाही. अबाउट डिसकंटिन्युटी is irremovable. IRREMOVABLE, irremovable म्हणा किंवा जंप डिसकंटिन्युटी म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच. इरिमूव्हेबल म्हणजे जंप डिसकंटिन्युटी. 17 नंतर डायरेक्ट 25 ला जंप केलाय ग्राफ तुमचा, 17 पर्यंत आला आणि एकदम 25 वर गेलाय, मध्ये तुम्हाला गॅप भरता येत नाहीये. म्हणजे ही डिसकंटिन्युटी तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही, म्हणजेच इरिमूव्हेबल आहे असा याचा अर्थ, किंवा जंप डिसकंटिन्युटी. Okay, now question number 3. fx equals x square plus x plus 1 upon x plus 1 for x belongs to rectangular bracket मध्ये 0 to 3. रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे, 0 to 3 करता. म्हणजे 3 आणि 3 करता राऊंड ब्रॅकेट आहे, 3 करता म्हणजे 3 घेता येत नाही. इथं आले फंक्शन आहे fx equals 3x plus 4 upon x square minus 5 for x belongs to
रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये 3 to 6 दोन्ही म्हणजे इथं 3 घेता येत नाही, इथं 3 घेता येतात. तुम्हाला कंटिन्युटी ऍट x इक्वल्स 3 चेक करायची. आणि त्याशिवाय हिडन डिस्कंटिन्युटी पण आहे याच्यात. ऐका, x -1 असताना तुमचं डिनॉमिनेटर 0 होते बघा, x -1. पण x ला -1 इथे घ्यायचंच नाही आपल्याला, x ला -1 आपल्याला घ्यायचंच नाही, त्यामुळे प्रश्नच येत नाही. x √5 असताना x √5 असताना ही टर्म 0 आहे. आपल्याला √5 याच्यामध्ये येतच नाही, कारण √5 म्हणजे 2.24 ना अप्रॉक्सिमेट. √5 ची व्हॅल्यू काय, 2.23 किंवा 2.24. आपल्याला 3 पासून 6 पर्यंत म्हणजे तीही व्हॅल्यू इथं कुठे येत नाही. त्यामुळं आपल्याला आता इथं कंटिन्युटी फक्त कुठे चेक करायची सांगा, तर फक्त ऍट x इक्वल्स किती चेक करायची आपल्याला, 3 चेक करायची. कंटिन्युटी ऍट x इक्वल्स 3. बरं, यात ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे का, आहे, कारण आपल्याला इक्वल टू 3 याच्यात आहे बघा, त्यामुळे ऍक्च्युअल व्हॅल्यू देखील याच्यामध्ये आहे. मग आता दोन्ही अप्रोच बघूया आपण. लिमिट ॲज x टेंड्स टू 3 मायनस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 3 मायनस, सांगा फंक्शन काय, x² + x + 1 अपॉन x + 1. x ला 3 रिप्लेस करा, कारण डिनॉमिनेटर काही 0 नाही आहे, म्हणजे 3² + 3 + 1 अपॉन 3 + 1, 9 + 1 10, 9 + 1 10, 10 + 3 13/4. हा झाला तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच. आता राइट हँड साइड. लिमिट ॲज x टेंड्स टू 3 प्लस ऑफ fx, लिमिट ॲज x टेंड्स टू 3 प्लस ऑफ fx काय घेणार सांगा आता. x टेंड्स टू 3 प्लस करता काय घेणार तुम्ही, 3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूचे साहेब, 3x + 4 अपॉन x² - 5. x ला 3 रिप्लेस करा, कारण हे काही डिनॉमिनेटर 0 होत नाहीये, त्यामुळे 3 × ब्रॅकेट 3 + 4 अपॉन 3² - 5. 3 × 9, 9 + 4 13 अपॉन 3² 9, 9 - 5 म्हणजे 4. बघा, दोन्ही अप्रोचेस सेम आले तुमचे. आले, त्याच्यात f(3) डिफाइन झालेला आहे, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू पण त्याच्यात आहे. अगदी वाटलं तर तुम्ही चेक करा, 3 घेऊन बघा, म्हणजे f(3) ऍक्च्युअल व्हॅल्यू. इथे 3 घातल्यानंतर हेच आन्सर येणार ना, काय वेगळे येणार नाही. आता इथं याच्यात काय केलं, डायरेक्ट 3 रिप्लेसच केले. तुम्हाला अगदी जर कळत नसेल तर बघा, x ला 3 घ्या आणि या फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे f(3) काढा. तर इथंच का वर का नाही, आणि इथं 3 घ्यायचंच नाहीये तुम्हाला, इथं 3 घ्यायला अलाउडच नाही, राऊंड ब्रॅकेट आहे. म्हणून मी सारखं सांगतो ह्याच्यावर फार लक्ष पाहिजे बघा. ह्याच्यावर ते लेस दॅन ऑर इक्वल टू असू देत किंवा मग इंटरव्हलच्या फॉर्म मध्ये असू देत, ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये, तो पार्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो कंटिन्युटी मध्ये, लक्षात ठेवा. चला, म्हणजे दोन्ही अप्रोचेस सेम आहेत. सिन्स लिमिट ॲज x टेंड्स टू 3 मायनस ऑफ fx is equal to limit as x tends to 3 plus of fx, fx is continuous at x equals 3. आता हे मुळातच कंटिन्युअस आहे. जर डिसकंटिन्युअस असतं तर विचार केला असता ती रिमूवेबल आहे का इरिमूवेबल आहे तर विचार केला असता. हे मुळातच कंटिन्युअस आहे, त्यामुळं ही रिमूवेबल आहे की नाही किंवा जंप आहे की नाही याचा विचार करायचा नाही. ओके, ओके. नाव क्वेश्चन नंबर 4 बघायला का, काय म्हणलं बघा. क्वेश्चन नंबर 4 थोडासा मोठा आहे क्वेश्चन, वाचून बघा. डिस्कस द कंटिन्युटी ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स ॲट द पॉइंट और ऑन द इंटरवल इंडिकेटेड अगेन्स्ट देम. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कंटिन्युटी डिस्कस करायची. इफ द फंक्शन इज डिसकंटिन्युअस, आयडेंटिफाय द टाइप ऑफ डिसकंटिन्युटी अँड स्टेट whether the discontinuity is removable. म्हणजे कुठल्या प्रकारची डिसकंटिन्युटी, रिमूवेबल आहे का जंप आहे हे ओळखायचं. इफ इट हॅज रिमूवेबल डिसकंटिन्युटी, जर रिमूव्ह करता येत असेल तर रिडिफाईन द फंक्शन सो ॲज टू बिकम कंटिन्युअस. तर ते रिडिफाईन करून दाखवा. आणि त्यातला पहिला क्वेश्चन जो आहे, त्यात 2 प्रॉब्लेम आहेत. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, फक्त फंक्शन दिले fx इक्वल्स x + 3 इंटू ब्रॅकेट x² - 6x, x² - 6x + 8 अपॉन x² - x - 12 असं तुम्हाला फंक्शन दिलं. बाकी तुम्हाला आजूबाजूला त्यांना काहीही सांगितलं नाही. आता मी काय सांगतो तेवढं ऐका, लक्ष द्या. हे असं जेव्हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये फंक्शन येतं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये, त्याला म्हणतात रॅशनल फंक्शन. त्याला काय म्हणतात, रॅशनल फंक्शन. तर रॅशनल फंक्शनचा ग्राफ एव्हरीवेअर कंटिन्युअस असतो.
एक्सेप्ट फॉर दोज व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच डिनॉमिनेटर इज झिरो. त्याचं डिनॉमिनेटर ज्या ठिकाणी झिरो होतं ते सोडून, डिनॉमिनेटर ज्या पॉइंटला झिरो होतं ते सोडून राहिलेल्या सगळीकडे ग्राफ काय असतो, सगळीकडे कंटिन्युअस असतो. मग आपल्याला पॉइंट ऑफ, ज्याला हिडन डिस्कंटिन्युटी म्हणतो ना, हिडन डिस्कंटिन्युटी, ती तुम्हाला स्वतःला याच्यात आता शोधायची. ठीक आहे. आता पहिल्यांदा एक लाईन कॅन्डिडेट होती, आधी नीट लक्ष द्या. बरं, फंक्शन लिहिलेलं आहे. आता मी हे x+3 आहे तसे लिहितो. ह्याचे फॅक्टर्स करून घेऊ आपण. 4 2 8 असे त्याचे फॅक्टर्स करून घेऊ. म्हणजे x-4 आणि x-2 हे वरच्या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स. इवन डिनॉमिनेटर मध्ये 4 3 12, x-4 x-3 असे फॅक्टर्स पडतात. ठीक आहे. बरं, परत एकदा क्वेश्चन मध्ये बघा काय काय तुम्हाला दिले मी. सॉरी, x+3 फॅक्टर मध्ये x+3 पडणार. हे तुमचं दिलेलं फंक्शन. आता खाली लाईन अशी मेन्शन करायची, इट इज अ रॅशनल फंक्शन, इट इज अ रॅशनल फंक्शन which is continuous everywhere in its domain. म्हणजे डोमेन म्हणजे x ला आपण काय व्हॅल्यूज घेतो त्याला डोमेन म्हणतात. इन इट्स डोमेन एक्सेप्ट at those values of x for which denominator is 0. मग मला सांगा आपलं डिनॉमिनेटर कधी 0 होतं सांगा. आपलं डिनॉमिनेटर कधी 0 होतं सांगा. एकदा x 4 असताना, x च्या वेळी 4 असेल तेव्हा तुमचं डिनॉमिनेटर 0 होईल की नाही सांगा. आणि एकदा x-3 असताना डिनॉमिनेटर 0 होईल. ठीक आहे. मग आता ती लाईन मी कशी लिहितोय बघा. हिअर fx is not defined at x equals 4 and x equals -3. मग या दोन ठिकाणी ते डिसकंटिन्युअस असू शकतो किंवा हे दोन डिसकंटिन्युटीचे पॉइंट्स असू शकतात. हे दोन डिसकंटिन्युटीचे पॉइंट असू शकतात. मग आपण असं करूया आता की याची या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू ऍट x इक्वल्स आपण 4 काढून बघूया. ऍट x इक्वल्स 4 त्याची लिमिटिंग व्हॅल्यू काय आहे आणि ऍट x इक्वल्स -3 पण काय आहे हे पण बघूया. मग खाली बघा फर्स्ट पॉइंट त्यातला लिमिट ऍज x टेंड्स टू 4 ऑफ fx. इथे काय लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड अप्रोच नाही, डायरेक्ट x इक्वल्स 4. लिमिट ऍज x टेंड्स टू 4 हे बघा ऍट x इक्वल्स 4 चालेल बरं. सो लिमिट ऍज x टेंड्स टू 4 ऑफ ते फंक्शन फॅक्टर्स पाडलेलंच घ्या ना डायरेक्ट. x+3 x-4 x-2 upon x-4 x+3. म्हणजे x+3 चं ब्रॅकेट कॅन्सल, हे पण ब्रॅकेट कॅन्सल, शिल्लक राहिले x-2. 4 ला x ला 4 रिप्लेस करा, 4 - 2 म्हणजे 2. म्हणजे लिमिट ऍज x टेंड्स टू 4 ऑफ fx. याची जर व्हॅल्यू तुम्हाला 2 दिली असती तर हे तुम्हाला फंक्शन कंटिन्युअस असं म्हणता आलं असतं. आपण ते म्हणूया नंतर कसं लिहायचं ते. आता एक एक हे चेक करूया. आता ऍट x इक्वल्स -3 बघूया. लिमिट ऍज x टेंड्स टू -3 ऑफ fx इक्वल्स लिमिट ऍज x टेंड्स टू -3 ऑफ, चला हे फंक्शन लिहा, x+3 x-4 x-2 divided by x-4 x+3. पुन्हा हा फॅक्टर कॅन्सल झाला. x ला -3 रिप्लेस करा, -3 - 2 म्हणजे व्हॅल्यू किती आली तुमची -5. म्हणजे ही व्हॅल्यू तुमची किती आली -5.
म्हणजे जर का तुम्हाला या फंक्शन सोबत या ठराविक पॉइंट पाशी जर तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यूज दिल्या त्यांनी, आता आपण काय काढल्या सांगा, लिमिटिंग व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केले. जर तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यूज त्यांनी त्याच्या सोबत दिल्या तर तुम्हाला ते फंक्शन काय सांगता येईल, फंक्शनचा ग्राफ कसा आहे, कंटिन्युअस आहे असं म्हणता येईल, किंवा ते फंक्शन कंटिन्युअस आहे. मग अबाउट डिसकंटिन्युटी can be removed by redefining the function as बघा fx इक्वल्स हे सगळं आहे तसं लिहायचं फंक्शन आपण x प्लस 3 त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस x मायनस 12 फॉर x बिलॉंग्स टू रियल नंबर, म्हणजे सगळे रियल नंबर्स तिथंच लिहायचं. x नॉट इक्वल्स पहिल्यांदा मी 4 घेतले, x नॉट इक्वल्स 4 आणि x नॉट इक्वल्स मायनस, तेव्हा तुम्ही याची लिमिटिंग व्हॅल्यू काढली, ऍट x इक्वल्स 4 काढली, ऍट x इक्वल्स मायनस 3 काढली लिमिटिंग व्हॅल्यू. आणि त्याला ऍक्च्युअल व्हॅल्यूज काय काय द्यायचं सांगा. बघा एक व्हॅल्यू द्यायची f ऑफ 2 किंवा fx इक्वल्स म्हणूया आपण डायरेक्ट इथं fx इक्वल्स सांगा व्हॅल्यू किती द्यायची 2, कधी फॉर x 4 असताना बघा. आणि परत fx इक्वल्स ऍक्च्युअली fx नाही तरी चालतं, किती द्यायची -5 फॉर x किती असताना -3 असताना. हे असं जर का तुम्हाला डिफाइन करून दिलं तर तुम्हाला काय सांगता येईल, त्या फंक्शनचा ग्राफ काय आहे, कंटिन्युअस आहे असं तुम्हाला त्यांनी म्हणलं. बघा की जर डिसकंटिन्युटी रिमूव्ह होत असेल तर काय लिहून द्या की त्याच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज तुम्ही खाली लिहून द्या असं त्यांनी सांगितलं, म्हणजे थोडक्यात कंटिन्युअस करू नका. तर या प्रकारे हा प्रॉब्लेम लिहून काढायचा. लक्षात आलं. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन. काय दिलं बघा फंक्शन fx इक्वल्स x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 फॉर x लेस दॅन ऑर इक्वल टू 3 इक्वल्स x क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 5 फॉर x ग्रेटर दॅन 3. आता हे बघा लेस दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे इथे 3 घ्यायचे आणि इथे 3 न घेता पुढे जायचे. मी तुम्हाला कंटिन्युटी ऍट x इक्वल्स 3 चेक करायचं ही पहिली गोष्ट. यात ऍक्च्युअल व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि त्याच्यात इक्वल टू साइन आहे, म्हणजे याचा अर्थ ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता आपण दोन्ही अप्रोच बघूया. लिमिट as x टेंड्स टू 3 मायनस ऑफ fx, लेफ्ट हँड साइड अप्रोच 3 पेक्षा कमी व्हॅल्यूज. लिमिट as x टेंड्स टू 3 मायनस ऑफ फंक्शन आहे x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5. 3 रिप्लेस कर, 3 स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट 3 प्लस 5, 9 3 टू द 6 प्लस 5. 15 आणि 5 20 म्हणजे तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच आला. लिमिट as x टेंड्स टू 3 मायनस ऑफ fx चा आन्सर आला 20. आता राइट हँड साइड अप्रोच बघूया. लिमिट as x टेंड्स टू 3 प्लस ऑफ fx, 3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज. लिमिट as x टेंड्स टू 3 प्लस सांगा फंक्शन आहे x क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 5, x क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 5. x ला 3 रिप्लेस कर, 3 क्यूब मायनस 2 इंटू ब्रॅकेट 3 स्क्वेअर मायनस 5. 3 चा क्यूब 27, 9 टू द 18 आणि मायनस 5. मायनस 18 मायनस 5 मायनस 23, 27 म्हणून 23 गेले 4 आले. म्हणजे लिमिट as x टेंड्स टू 3 प्लस ऑफ fx 4 है. लेफ्ट हैंड साइड अप्रोच 20 है, राइट हैंड साइड अप्रोच 4 है. सिंस लिमिट as x टेंड्स टू 3 माइनस ऑफ fx नॉट इक्वल्स लिमिट as x टेंड्स टू 3 प्लस ऑफ fx. इथं जरी ऍक्च्युअल व्हॅल्यू 3 घेतली आपण, बघा x ला 3 आणि याची जर मी व्हॅल्यू काढली तर एवढीच येणार आहे बघा ऍक्च्युअल व्हॅल्यू.
आणि पण दोन्ही अप्रोचेस तुमचे मुळात दोघेही सेम नाही आहेत. एक 4 ला थांबलाय, एक 20 ला थांबलाय. 4 आणि 20च्या मधली एवढी मोठी गॅप ही एका नंबरला तुमची भरून निघणार नाहीये. म्हणजे काय वाटते तर झालं तरी ही डिस्कंटिन्युटी रिमूव्ह होत नाही. लिमिट as x tends to 3 minus of fx not equals limit as x tends to 3 plus of fx, comma fx is discontinuous at x equals 3. Above discontinuity is irremovable म्हणा किंवा cannot be removed. तुम्हाला काय पाहिजे म्हणा, is irremovable किंवा जम्प. ही रिमूवेबल नाहीये म्हणजे जम्प डिस्कंटिन्युटी. ही कशा प्रकारची डिस्कंटिन्युटी आहे तर ही जम्प डिस्कंटिन्युटी. ओके, आता इथे तुमचा क्वेश्चन नंबर 3, 4 हे दोन प्रॉब्लेम्स तुमचे असतात. त्यातले सब क्वेश्चन असतात पण मेन क्वेश्चन 3 आणि 4 संपलेले. आता शेवटचे काही जे 3-4 क्वेश्चन्स राहिलेत हे आपण नेक्स्ट पुढच्या टाईप. आता टाईप चेंज होतो. फाइंड के असा पुढचा टाईप आहे किंवा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स ए अँड बी अशा प्रकारचे ते क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, आता फक्त तुम्ही स्वतः काय करायचं माहिती याच्यातला त्यातला क्वेश्चन नंबर 8 आहे की नाही, क्वेश्चन नंबर 8 यातलाच आहे आता मिसलेन्स मधला. त्यातले दोन्ही प्रॉब्लेम्स मात्र तुम्हाला जमू शकतात. त्यातला ऍटलिस्ट एक तरी जमतो बघा तुम्हाला. हा, तो ट्राय करा. या दोन नंबर्सच्या मध्ये रूट आहे किंवा नाही आपण मागे पाहिलेलं आहे ना, असा तो टाईप आहे. हा शेवटचा क्वेश्चन बस सहज ट्राय करा. बाकीचे मी तुम्हाला करून दाखवतो नेक्स्ट पिरियडमध्ये. ओके, टिल देन गुड बाय. कंटिन्युटीचा अभ्यास लिहून करा. ते सगळे प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून काढा कारण हा एकमेव भाग थोडासा अवघड आहे. आता आपल्याला संपत आले त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह मात्र तसा सोपा आहे. ओके.